Hello students, in last video we have learned about what is qualitative analysis and what is quantitative analysis. In quantitative analysis we measure the quantity. Quantitative analysis म्हणजे काय तर ज्यामध्ये आपण मेजरमेंट करतो, मग तिथं मास मोजतो, व्हॉल्यूम मोजतो किंवा आपण असं म्हणूया की टाइम मोजतो आणि मग हे मोजल्यानंतर तो रिझल्ट आपल्याला रिप्रोड्यूस करायचा असतो, तो रिझल्ट आपल्याला द्यायचा असतो, लिहायचा असतो, सबमिट करायचा असतो. मग हे सबमिट करताना कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत किंवा तो रिझल्ट घेताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात हे शिकताना नेक्स्ट पॉइंट आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचा आहे. टुडे वी विल लर्न अबाउट व्हॉट इज प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ द मेजरमेंट. जे मोजायचं आहे त्याचं प्रिसिजन म्हणजे काय आणि ॲक्युरसी म्हणजे काय. सो first we shall consider about what is accuracy. Remember these are the two words, what is accuracy and what is precision we have to determine. So first we shall consider what is accuracy. Now accuracy of the measurement, remember that when we measure any quantity we expect the true value. जे समजा आपल्याला कुठलीही क्वांटिटी मोजायची आहे तर आपल्याला त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आहे किंवा ट्रू व्हॅल्यू काय आहे, रिअल व्हॅल्यू काय आहे ती मिळवण्याची अपेक्षा असते. जे समजा हे जे पेन आहे माझ्याकडं, या पेनची लेंथ मोजायची आहे तर ॲक्च्युअल ती लेंथ किती आहे हे एक्झॅक्ट मिळवणं, एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळवणं हे आपल्या मेजरमेंटचं एम असणार आहे. बरोबर. सो एम ऑफ दी measurement is to obtain the exact value or it is also called as real value. मग ही रिअल व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण काय करणार, मेजरमेंट्स घेणार किंवा ऑब्झर्वेशन घेणार आणि जी ऑब्झर्वेशन घेणार त्याला काय म्हणणार आपण, ऑब्झर्व व्हॅल्यू. मग ऑब्झर्व व्हॅल्यू आणि रिअल व्हॅल्यू या सारख्याच असतील का प्रत्येक वेळी? ऑब्झर्व व्हॅल्यू आणि रिअल व्हॅल्यू म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, या पेनची ॲक्च्युअल लांबी काय आहे ती एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे ती आणि तुम्हाला ती मोजायला सांगितली तर ती तुम्ही मोजलेली व्हॅल्यू ही दोन्ही सारखेच असतील का, तर ते असणार नाहीत किंवा काही वेळा यामध्ये बदल होऊ शकतो. तो का बदल होऊ शकतो ते बघण्याआधी आपण म्हणूया की जर तुमची रिअल व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू हे एकमेकांशी अगदी क्लोज आहेत किंवा जेवढी रिअल व्हॅल्यू आहे तेवढीच तुम्हाला मिळालेली ऑब्झर्व व्हॅल्यू आहे, देन यू कॅन से दॅट युअर रीडिंग और युअर मेजरमेंट इज ॲक्युरेट. सो नियरनेस to the real value or actual value, that is called as accuracy. Accuracy is nearness म्हणजे काय, अगदी जवळ पोहोचलाय तुम्ही त्याच्या एक्झॅक्ट आपल्याला व्हॅल्यू जेवढी आहे त्याच्या अगदी अत्यंत जवळ पोहोचलेलो आहोत आपण, म्हणजेच काय केलं आपण ते ॲक्युरेट रीडिंग मिळवलं अँड दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी. लक्षात आलं. ॲक्युरसी म्हणजे काय, नियरनेस to the actual value or real value of the measurement, that is called as accuracy. मग जेवढी accuracy जास्त असेल तेवढी एरर कमी असेल का? एरर म्हणजे तुमच्या त्रुटी. जेवढं तुम्ही जास्त ॲक्युरेट हे रीडिंग मोजताय, जे लेंथ मोजली किंवा जिथं व्हॉल्यूम मोजलं किंवा जिथं टाईम मोजलं, जेवढी तुम्ही ॲक्युरेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता तेवढी तुमची एरर ही काय असणार आहे, कमी असणार आहे. लक्षात आलं. ॲक्युरसी आणि एरर ह्या एकमेकांच्या अपोजिट आहेत असं म्हणू शकतो आपण, इन्व्हर्स आहेत असं म्हणू शकतो. जर ते रीडिंग तुमचं जास्त ॲक्युरेट आहे म्हणजे तुम्हाला एरर तिथं कमी मिळाली आहे, कमी ॲक्युरेट आहे म्हणजे तिथं एरर जास्त आहे, तिथं तुम्ही केलेल्या चुका जास्त आहेत किंवा त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असणाऱ्या चुका जास्त आहेत. मग आता ही जी ॲक्युरसी आहे ती कशावर अवलंबून असते, म्हणजे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत असतात. तर त्यासाठी पहिली गोष्ट जी आहे ती जे इक्विपमेंट आपण त्या मेजरमेंटसाठी वापरतो त्याची सेन्सिटिव्हिटी, ती किती सेन्सिटिव्ह आहे आणि त्याचा लिस्ट काउंट. म्हणजे जर आपल्याला ॲक्युरेट रीडिंग घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या इक्विपमेंट ज्याच्या सहाय्याने आपण मेजरमेंट करतो त्याचा लिस्ट काउंट हा महत्त्वाचा असतो. मग व्हॉट इज लिस्ट काउंट? लिस्ट काउंट म्हणजे काय, दी स्मॉलेस्ट मेजरमेंट
the smallest measurement which can be done by that equipment that is called as least count of that instrument. म्हणजे त्या साधनाच्या सहाय्याने आपण जे मोजण्यासाठी व्हॉल्यूम किंवा मास किंवा टाइम मोजण्यासाठी जे साधन वापरतो त्याच्या सहाय्याने कमीत कमी जी व्हॅल्यू मोजू शकतो त्याला त्या इक्विपमेंटचा लिस्ट काउंट असं म्हटलं जातं. द स्मॉलेस्ट व्हॅल्यू विच कॅन बी मेजर्ड बाय दॅट इक्विपमेंट दॅट इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट ऑफ द इक्विपमेंट. याचं उदाहरण द्यायचं असेल, आपण असं म्हणूया की समजा आपण वेळ मोजतोय, टाईम मोजतोय, मग आपल्याकडं जी घड्याळं असतात, वॉल क्लॉक, जी भिंतीवर लावलेली घड्याळं असतात, तुम्हाला ते बघितलं तर लक्षात येईल काही घड्याळामध्ये सेकंद काटा असतो आणि काही घड्याळामध्ये तो सेकंद काटा नसतो. मग जर सेकंद काटा नसेल तर आपण जी वेळ मोजू शकतो ती कशी मोजणार? ते फक्त तास किती वाजून किती मिनिटं झाली हे सांगू शकतो त्या घड्याळाच्या सहाय्यानं. म्हणजे 1 मिनिट हा त्याचा लिस्ट काउंट झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आत्ता 10 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. ठीक आहे, 10 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत. ह्या दोन्हीमधला फरक किती आला? 1 मिनिट. म्हणजे त्या घड्याळाचा लिस्ट काउंट झाला 1 मिनिट. आणि समजा आपल्याकडे दुसरं घड्याळ आहे की ज्याच्यामध्ये सेकंद काटा आहे, मग तो सेकंद काटा फिरत असतो आणि तेव्हा आपण जे करेक्ट किंवा एक्झॅक्ट टायमिंग मोजणार तिथं आपल्याला किती सेकंद झाले हे पण सांगता येतं. जे आपण असं म्हणू शकतो 10 वाजून 2 मिनिटं आणि 30 सेकंद झाले. जे इथं अजून ॲक्युरेट आपण सांगितलं का रिडिंग. याचा अर्थ यात इथं 1 सेकंद हा त्या सेकंद काटा असणाऱ्या घड्याळाचा लिस्ट काउंट आहे. जे कमीत कमी आपण 1 सेकंद इतकं टाइम मोजू शकतो. आणि म्हणून जिथं लिस्ट काउंट कमी असणारं इक्विपमेंट असेल तिथं जास्त ॲक्युरेट रिडिंग आपल्याला मिळेल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण असं म्हटलं की आपल्याला एखाद्या वस्तूची लांबी मोजायची आहे, आपल्याकडे मीटर पट्टी असेल तर त्या मीटर पट्टीचं जो लिस्ट काउंट असतो तो 0.1 सेंटीमीटर असतो का? जे 1-2 सेंटीमीटर अशा खुणा असतात आणि त्या 1 आणि 2 मध्ये परत 10 भाग असतात. मग आपण असं मोजू शकतो, समजा एखाद्या वस्तूची लांबी, या पेनचीच लांबी असं म्हणूया आपण, ती आहे 7.8 सेंटीमीटर. तुम्ही मोजली ती 7.8 सेंटीमीटर. म्हणजे त्या मीटर म्हणजे मोजपट्टीच्या सहाय्यानं किंवा तुम्ही म्हणता ती पट्टी आपण जी वापरतो तिच्या सहाय्यानं आपण ती लांबी मोजली, ती आली 7.8 सेंटीमीटर. म्हणजे त्या पट्टीचा जो लिस्ट काउंट आहे तो किती आहे? 0.1 सेंटीमीटर. समजा तेच लांबी आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं मोजली. व्हर्नियर कॅलिपर एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या सहाय्यानं आपण रुंदी मोजू शकतो. तर ह्या व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो 0.01. मग इथं तीच लांबी आपण मोजली तर समजा ती आली 7.8 सेंटीमीटर. म्हणजे काय झालं बघा, आता लिस्ट काउंट आहे 0.01 आणि त्यामुळं 7.8 मोजलं आपण. मग ते 7.8 पेक्षा थोडं जास्त असलं, थोडंसं पुढे गेलेलं असलं तरी आपण ते 7.8च लिहू शकणार या पट्टीच्या सहाय्यानं. पण हेच आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं मोजलं तर त्याचा लिस्ट काउंट जास्त असल्यामुळं ही लांबी आपण 7.82 सेंटीमीटर असं सांगितलं. म्हणजे आपण एक्झॅक्टनेसकडे गेलो का जास्त. आणि समजा त्याच्यापेक्षा कमी लिस्ट काउंट असणारा स्क्रूगेज सारखा आपल्याकडे इक्विपमेंट असेल ज्याचं लिस्ट काउंट आहे 0.001, मग आपण याच्यापेक्षा एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगू शकतो आणि ती समजा एक्झॅक्ट आहे 7.825 सेंटीमीटर. चला, म्हणजे इथं जर लिस्ट काउंट कमी असेल तर एक्झॅक्टनेस वाढत गेला. जसं मी तुम्हाला आता म्हटलं की टाइम मोजताना आपण म्हटलं त्या घड्याळाचा जर लिस्ट काउंट 1 मिनिट असेल तर आपण फक्त काय म्हटलं 10 वाजून 2 मिनिटं झालेत. पण त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट आपण सांगितलं जेव्हा सेकंद काटा असणारं घड्याळ वापरलं तेव्हा म्हटलं आपण 10 वाजून 2 मिनिटं आणि 30 सेकंद झालेत. अजून आपण सेकंदाचे अजून भाग पाडू शकतो आणि पाडताय तुम्ही माहीत आहे. पण तेवढ्या खोलात न जाता आपण लिस्ट काउंट म्हणजे काय समजून घेण्यासाठी अशा उदाहरणांचा वापर करूया. लक्षात आलं? लांबी मोजण्यासाठी आपण या पद्धतीनं जर इक्विपमेंट वापरत गेलो तर आपल्याला इथं जास्त जास्त एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळत जाते. म्हणजे जिथं लिस्ट काउंट कमी असणारं इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरता तिथं तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू जास्त मिळत जाते. तसंच समजा आपण व्हॉल्यूम मोजायचं आहे, तर ही लांबी मोजली आपण, टाईम मोजलं, व्हॉल्यूम मोजायचं आहे. मी तुम्हाला व्हॉल्यूम मोजण्यासाठी कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो, इक्विपमेंटचा वापर केला जातो हे मागच्या जो टॉपिक आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं. त्यामध्ये एक होता ब्युरेट.
जे आपण केमिस्ट्री प्रयोगशाळेत वापरतो. समजा आपल्याला जे व्हॉल्यूम मोजायचं आहे ते 10.2 ml इतकं व्हॉल्यूम आहे. 10.2 ml हे ब्युरेटच्या साहाय्याने एक्झॅक्ट मिळणारं व्हॉल्यूम आहे. तेवढं व्हॉल्यूम असणारे एक सोल्युशन आपण घेतलंय. मग आपला जर हा भाग विचारात घ्यायचा असेल, इथं 9, इथं 10 आणि इथं 11 आणि ह्या 9 आणि 10च्या मध्ये आपण आणखी एकूण 10 भाग घेतलेले आहेत. थोडंसं ही रचना लक्षात घेऊया आपण. 9 आणि 10, 10 आणि 11 या 9 आणि 10च्या मध्ये 10 भाग आहेत. म्हणजे प्रत्येक भाग हा 0.1 ml चा आहे. म्हणजे या ब्युरेटचा लिस्ट काउंट आहे 0.1 ml. 10 आणि 11 ह्या 2 ml मध्ये परत 10 भाग केलेले आहेत आणि म्हणून याच्या सहाय्याने आपण जे कमीत कमी व्हॉल्यूम मोजू शकतो ते काय आहे 0.1. समजा तुम्हाला जे लिक्विड दिलेलं आहे त्याचं जे करेक्ट व्हॉल्यूम आहे ते 10.2 ml आहे. म्हणजे ही जी रेषा आहे त्या लिक्विडचा जो तुम्हाला लेवल मिळणार आहे ती या पद्धतीने मिळायला पाहिजे, जे एक्झॅक्ट 10.2 आहे. मग ते एक्झॅक्ट 10.2 मोजू शकतो आपण जर ही लेवल आणि 10.2 ही जी रेषा आहे ती एकमेकांवर कोइन्साइड होतात तेव्हा. पण हेच रीडिंग मिळेल असं नाही आहे. आपण समजा तुम्हाला हे रीडिंग एवढं मिळालं, म्हणजे ते 10.1 आणि 10.2 च्या मध्ये आहे, किंवा ही लेवल 10.2 आणि 10.3 च्या मध्ये आहे. मग आपण काय करतो, समजा पहिल्यांदा आपण रीडिंग घेतलं ते 10.2 आणि 10.1 च्या मध्ये, म्हणजे हे वरची रेष जी दाखवली आहे, वरची लेवल जी दाखवली मी तिथं आहे, तर आपण विचार करणार हे 10.1 आणि 10.2 मध्ये कुणाच्या जास्त जवळ आहे. मग आपण तो विचार केला, हा जवळ आहे 10.1 च्या आणि म्हणून ते रीडिंग घेतलं आपण 10.1. दुसरं रीडिंग घेतलं आणि त्यावेळी तुम्हाला ते मिळालं 10.2 आणि 10.3 च्या मध्ये आणि मग आपण इथं विचार करू शकतो हे 10.2 आहे का 10.3 आहे. मग आपल्याला वाटलं ते 10.3 च्या जास्त जवळ आहे तर आपण ते लिहिणार रीडिंग 10.3 ml. लक्षात घ्या, ऍक्च्युअल रीडिंग किती आहे ते 10.2 ml आहे. पण आपण मोजताना या पद्धतीनं रीडिंग आपल्याला मिळत गेली. म्हणजे तुम्हाला ब्युरेट लेवल मोजायला लागते जेव्हा आपण टायट्रेशनचा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा, ते ऍक्च्युअल तुम्ही प्रॅक्टिकल करताना लक्षात येईल. म्हणजे हे तुम्ही म्हणाल हे 10.2 आहे तर तुम्हाला 10.1 का मिळालं आणि 10.3 का मिळालं, तर रीडिंग घेतो आपण तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फक्त आपण असं म्हणूया की ही लेवल जी आहे त्या सोल्युशनची आपल्याला या पद्धतीनं मिळू शकते. म्हणजेच रीडिंग जर आपलं 10.2 एक्झॅक्ट असेल तर प्लस 0.1 किंवा -0.1 हे रीडिंग फरक दाखवू शकतं. म्हणजे हे रीडिंग आपल्याला 10.1 किंवा 10.3 मिळालं. याचा अर्थ 10.2 मध्ये प्लस और -0.1 चा फरक आहे आणि म्हणून आपण काय म्हटलं, या ब्युरेटचा लिस्ट काउंट जो आहे तो 0.1 आहे. लक्षात. आणि मग हे जे एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या जवळ पोचलो आपण, ज्याला ॲक्युरसी म्हटलं, आणि जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढी एरर कमी आणि जेवढी ॲक्युरसी कमी तेवढी एरर जास्त असं म्हणत असताना मग आपण एरर कशी मोजतो किंवा एरर मोजण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय वापरलं जातं, कोणता कन्सेप्ट वापरला जातो. जी एरर आहे मोजण्याची त्याच्या 2 टर्मच्या साहाय्याने आपण एरर मोजतो. द फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. एरर मोजण्यासाठी 2 आपण पॉइंट वापरू शकतो. फर्स्ट इज ॲब्सोल्यूट एरर अँड सेकंड इज रिलेटिव्ह एरर. मग ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, तर ॲब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व मेजरमेंट मायनस ट्रू मेजरमेंट, ट्रू व्हॅल्यू.
ॲब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणजे जे आपण ऑब्झर्व केले आणि आपण जे रिडिंग घेतले, आपण जे मेजरमेंट केले एक्सपेरिमेंट करून, ती व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल जी व्हॅल्यू आहे ती, जे रिअल व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला किंवा एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणतो ती. मग ऑब्झर्व व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती, समजा मी आता म्हटलं की ट्रू व्हॅल्यू आहे 10.2, ट्रू व्हॅल्यू आहे 10.2 आणि तुम्हाला ऑब्झर्व व्हॅल्यू काय मिळाली, सपोज 10.3 मिळाली. तर या दोन्ही मधला फरक 10.3 minus 10.2 that is equal to 0.1. This will be the absolute error. जे तुम्ही जे रीडिंग घेतलं त्यामधली ॲब्सोल्यूट एरर काय आहे, तर 0.1 आहे. मग तुमची जी ऑब्झर्व व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल, जास्त असेल, तर ॲब्सोल्यूट एरर ही पॉझिटिव्ह येणार. पण समजा ऑब्झर्व व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला 10.1 आणि ट्रू व्हॅल्यू आहे, रिअल व्हॅल्यू आहे 10.2. मग इथं काय झालं, 10.1 minus 10.2 that is equal to minus 0.1. So remember here, absolute error can be either positive or negative. If the observed value is greater than true value, then the absolute error will be positive. If the observed value is less than true value, then the error will be negative. So remember, absolute error can be either positive or negative. आणि मग absolute error पेक्षा आणखी आपण जास्त पद्धतीनं, ज्या चांगल्या पद्धतीनं मोजू शकतो एरर, ती म्हणजे रिलेटिव्ह एरर. Then what is relative error? Relative error, it is the ratio that is equal to absolute error upon true value into 100. Relative error can be measured by using, or it can be calculated by using the relation absolute error. म्हणजे जी absolute error आपल्याला इथे मिळणार, absolute error कशी कॅल्क्युलेट केली आपण, तर ही ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू काय आहे ती, इंटू 100. या साह्यानं आपण काय करू शकतो, रिलेटिव्ह एरर मोजू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय मिळाले, 10.3 minus 10.2 ही व्हॅल्यू मिळाली ॲब्सोल्यूट एररची, जी आहे 0.1 अपॉन ट्रू व्हॅल्यू काय आहे, तर 10.2 इंटू 100. हे जे उत्तर मिळेल ते काय देणार तुम्हाला, रिलेटिव्ह एरर देणार. म्हणजे तुमच्या रीडिंगमध्ये किती % एरर आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. So error can be measured in two terms, absolute error and relative error. Relative error सुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकणार, कारण absolute error जर पॉझिटिव्ह असेल तर रिलेटिव्ह एरर ही पॉझिटिव्ह येणार. absolute error जर निगेटिव्ह असेल तर रिलेटिव्ह एरर ही निगेटिव्ह येणार. म्हणजे रिलेटिव्ह एरर सुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ह्या दोन्ही टर्ममध्ये आपल्याला मिळवता येते. लक्षात आलं, व्हॉट इज ॲब्सोल्यूट एरर? You have to remember all these formulae. Absolute error is equal to observed value minus true value. आणि relative error म्हणजे absolute error divided by true value into 100. मग absolute error मिळवायची आपण या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं. ट्रू व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, इंटू 100 या सहाय्यानं आपण रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता विचार करूया आपण, समजा सेन्सिटिव्हिटी किंवा लिस्ट काउंट ऑफ दी इक्विपमेंटवर आपल्या एरर पण अवलंबून असणार आहे. जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढी एरर कमी. म्हणजे जेवढा लिस्ट काउंट त्या इन्स्ट्रुमेंटचा कमी तेवढी ॲक्युरसी जास्त. हे सगळं आपण म्हटलं तरी ज्या त्या इक्विपमेंटमुळे चुका होऊ शकतात, तशा मॅनमेड पण चुका होऊ शकतात. म्हणजे मोजताना पर्सनल पण काही चुका होऊ शकतात. मग ह्या इनइफिशियन्सी जी असते, पर्सनल इनइफिशियन्सी म्हणतो आपण त्याला, तर या चुकामुळं जर आपलं जे मेजरमेंट आहे किंवा जी ॲक्युरसी आहे ती कमी मिळू शकते. आणि मग ही जास्तीत जास्त ॲक्युरसी मिळवण्यासाठी आपण काय करतो, फक्त एकच रीडिंग घेऊन थांबत नाही. We can take number of readings, or you can say
मल्टिपल रिडिंग्स वी हॅव टू टेक. एकच रिडिंग घेऊन आपण थांबू शकत नाही. काही वेळा काय होतं, आपण पट्टी ठेवताना चुकीच्या पद्धतीनं ठेवू शकतो ही लेंथ मोजायची. तर काही वेळा आपल्याला वाटलं हे 10.2 आहे पण ते ॲक्च्युअल असणार आहे 10.5, कारण आपण मोजताना चुकतो, आपलं लक्ष नसतं. अशा कितीतरी पर्सनल एरर्स असू शकतात, ज्याला इनएफिशियन्सी म्हणू शकतो, पर्सनल इनएफिशियन्सी. मग आपण एकदाच मोजलं आणि आपण चूक केली, त्यापेक्षा आपण मल्टिपल रिडिंग घ्यायची, तेच मेजरमेंट आपण जास्त वेळा घ्यायची. आणि मग आपल्याला जो कन्सेप्ट पुढचा शिकायचा तो म्हणजे प्रिसिजन. मग प्रिसिजन म्हणजे काय, तर जेवढी रिडिंग आपण घेतलेली आहेत त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, त्या दोन रिडिंग मधला जो डिफरन्स आहे, जर तो कमीत कमी असेल तर त्याला आपण म्हणतो की जे रिडिंग आपण घेतलेत किंवा जी मेजरमेंट घेतलेत तर त्यांचं प्रिसिजन जास्त आहे. दे आर हॅव्हिंग हाय प्रिसिजन्स. जे मी आता म्हटलं तसं या पेनची लांबी मोजताना समजा पहिली लांबी आली 7.8 तुम्ही मोजली आणि पुढच्या वेळी लांबी मोजताना तुम्हाला ती 7.9 मिळाली, तर 7.8 आणि 7.9 मध्ये 0.1चा फरक आहे. इथं काय झालं, तुमचे रिडिंग एकमेकांशी क्लोज आले. मग इथं काय झालं, प्रिसिजन जास्त आहे. समजा पहिलं रिडिंग आलं तुमचं 7.8 आणि दुसरं रिडिंग तुम्ही काढलं 8.5. जे 7.8 आणि 8.5 याच्यामध्ये किती फरक आहे. मग इथं काय झालं, जे प्रिसिजन आहे ते तुमचं कमी आहे, लो प्रिसिजन म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून दोन रिडिंग म्हणजे मल्टिपल रिडिंग घेताना हा प्रिसिजन पॉईंट येणार. लक्षात घ्या, आपण मल्टिपल रिडिंग का घेतो, तर आपल्या ज्या मॅनमेड म्हणजे ज्या इनएफिशियन्समुळे चुका होणार आहेत त्या कमी करण्यासाठी जास्तीत जास्त रिडिंग घेतो. मग जास्तीत जास्त रिडिंग घेताना आपल्याला जी रिडिंग्ज आपण घेतो भरपूर, त्या रिडिंगमध्ये कमीत कमी डिफरन्स पाहिजे. आणि तो जर डिफरन्स कमीत असेल तर त्याला आपण म्हणतो की दीज रिडिंग्स आर ऑफ हाय प्रिसिजन. अँड इफ हाय प्रिसिजन इज देअर देन देअर विल बी हाय ॲक्युरसी. म्हणजे जसं आता म्हटलं आपण 7.8 आणि 7.9 हे प्रिसिजन हाय आहे, म्हणजे इथं कमी आहे फरक म्हणून प्रिसिजन हाय आहे. म्हणजेच इथं ॲक्युरसी जास्त आहे तुमच्या मेजरमेंटमध्ये. दोन रिडिंग तुम्ही घेतली तरी तुमची ॲक्युरसी तिथं जास्त आहे. एक घेतलं तुम्ही 7.8 आणि दुसरं घेतलंय 8.5, याचा अर्थ काय झाला, इथं प्रिसिजन कमी झालं, याचा अर्थ ॲक्युरसी तुमची सगळ्यात म्हणजे ॲक्युरसी सुद्धा कमी झाली. आणि म्हणून लक्षात घ्या, ॲक्युरसी जास्त पाहिजे असेल तर प्रिसिजन सुद्धा जास्त असणं महत्त्वाचं आहे. मग प्रिसिजन म्हणजे काय आणि ॲक्युरसी म्हणजे काय याचा फरक समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जी व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ज्याला आपण डिनोट करतो जी न, ज्याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. बरं, याला आपण म्हणू शकतो दिस इज द ट्रू व्हॅल्यू और इट इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू. याला म्हणूया आपण ट्रू व्हॅल्यू और एक्झॅक्ट व्हॅल्यू. मग आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. आता प्रयोगशाळेत तुम्हाला फिजिक्स लॅबमध्ये वगैरे ह्या जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्सपेरिमेंट करायचे आहेत, प्रयोग करायचे आहेत. मग आपली अपेक्षा काय आहे, आपलं कुठल्याही मेजरमेंटची अपेक्षा काय असते, तर वी हॅव टू ऑब्टेन द एक्झॅक्ट व्हॅल्यू. मग ही एक्झॅक्ट व्हॅल्यू प्रत्येक वेळी मिळतेच का, जसं आता मी सांगितलं की जे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण त्याच्या काही एरर्समुळं किंवा मॅनमेड एरर्समुळं आपल्याला हीच एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळेल असं नाही आहे. मग तिथं आपण शोधूया ॲक्युरसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय. आता लक्षात घ्या, समजा तुम्ही मल्टिपल रिडिंग्स घेतली. पहिला एक गट आहे, आपण असं नाव देऊया की ए, बी, सी आणि डी असे 4 गटात विद्यार्थी आहेत. प्रत्येक गटात 2-2 विद्यार्थी आहेत आणि ते काम करतायत. पहिला जो ए गटातले विद्यार्थी आहेत त्यांनी 3 रिडिंग घेतली आणि त्यांना रिडिंग पहिलं मिळालं 9.7, म्हणजे जीची व्हॅल्यू मिळाली 9.7 पहिली, दुसरी मिळाली 9.8 आणि तिसरी मिळाली 9.9. इथं काय झालं, 9.7, 9.8 आणि 9.9 अशी त्यांना 3 रिडिंग मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकतोय आपण, पण आपण 3चाच विचार करूया. मग आता इथं काय केलं, या सगळ्यांचा त्यांनी मीन काढला आणि तुम्हाला उत्तर याचं मिळालं 9.8. लक्षात. मग आता इथं लक्षात घ्या, 9.8 आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे होती, ट्रू व्हॅल्यू, आणि ही मिळालेली ऑब्झर्व व्हॅल्यू, ह्या दोन्ही सारख्यात. म्हणजे इथं ॲक्युरसी जास्त आहे, म्हणजे ह्या रिडिंगमध्ये ॲक्युरसी हाय आहे. दिस इज हाय ॲक्युरसी
अँड व्हॉट इज प्रिसिजन. जे रिडिंग्स आपण घेतले 3 रिडिंग 9.7 9.8 म्हणजे 0.1चा फरक आहे, 9.8 9.9 0.1चा फरक आहे, 9.7 9.9 0.2चा फरक आहे. पण आपण इथं म्हणू शकतो की प्रिसिजन पण कमीत कमी म्हणजे 2 रिडिंग मधला फरक जो आहे तो कमीत कमी आहे आणि म्हणून हे रिडिंग हाय प्रिसिजन असणारं पण आहे. सो दिस रिडिंग इज हॅव्हिंग हाय प्रिसिजन. म्हणजे या गटानं जे काम केलंय दे आर हॅव्हिंग हाय ॲक्युरसी ॲज वेल ॲज हाय प्रिसिजन. आता तुम्हाला दुसरं उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येईल. समजा दुसरा गट आहे, त्याला पहिलं रिडिंग मिळालं 9.2, दुसरं रिडिंग मिळालं 10.4 आणि तिसरं रिडिंग मिळालं 11.3. तिसरं रिडिंग मिळालं 11.3. मग आता या सगळ्यांचा मीन काढला आपण तरी याचं उत्तर मिळालं आपल्याला 10.3. या सगळ्यांचा मीन काढायचा, याचं उत्तर मिळालं 10.3. मग आता ही 10.3 जी व्हॅल्यू आहे ही ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ही ट्रू व्हॅल्यू यामध्ये फरक आहे. म्हणजे हे रिडिंग ॲक्युरेट आहे का? नाही. म्हणजे इथं काय झालं, ॲक्युरसी लो झाली, लो ॲक्युरसी. कारण मिळायला पाहिजे होतं आपल्याला रिडिंग 9.8 पण ॲक्च्युअल मिळालं 10.3 म्हणजे ते याच्यापेक्षा खूप फरकानं जास्त आहे आणि म्हणून इथं ॲक्युरसी आपल्याला मिळालेली नाही आहे. बरोबर म्हटलं काय आपण, इट इज हॅव्हिंग लो ॲक्युरसी. आणि इथं 2 रिडिंगमधला फरक पण बघा, 9.2 10.4 11.3 म्हणजे हा फरक पण जास्त आहे 2 रिडिंगमधला एकूण. म्हणजे इथं प्रिसिजन पण काय आहे, लो. सो इट इज हॅव्हिंग लो ॲक्युरसी अँड लो प्रिसिजन. म्हणजे हा जो गट आहे त्यांना ॲक्युरसी पण नाही आहे आणि त्यांच्या मेजरमेंटमध्ये म्हणजे एक रिडिंग एक 9.2 मिळालं नाही, दुसरं 10.4 म्हणजे कायच ह्यात ताळमेळ नाही आहे. समजा तिसरा गट आहे आणि ह्या तिसऱ्या गटानं कार्य केलं. पहिलं रिडिंग त्यांना मिळालं 10.8, दुसरं रिडिंग मिळालं 9.3 आणि तिसरं रिडिंग मिळालं 10. मग याचा जो मीन काढला तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं समजा इट इज हॅव्हिंग 9.8. मग जर हे रिडिंग आपल्याला 9.8 मिळालं तर ॲक्युरसी आहे ती बरोबर आहे. सो इट इज हॅव्हिंग हाय ॲक्युरसी. ॲक्युरसी इज हाय. बट इफ यू सी द डिफरन्स, पहिलं 10.8 आहे, दुसरं 9.3 आणि तिसरं 10 आहे. म्हणजे या रिडिंगमध्ये सुद्धा ताळमेळ नाही आहे. पण त्यांनी जे मीन काढला त्याचं रिडिंग जे मिळालं ते हाय ॲक्युरसी असणार आहे. पण इथं प्रिसिजन आहे ते लो प्रिसिजन आहे. कारण 2 रिडिंगमधला जो फरक आहे तो जास्त आला. तिसरा डी गट आहे. या डी गटानं काम केलं. समजा पहिलं रिडिंग आहे 10.2, दुसरं रिडिंग आहे 8.2 आणि तिसरं रिडिंग आहे 11.1. इथं 11.1 असं रिडिंग मिळालं. 10.1 10.1 10.2 आणि 10.3. 10.1 10.2 आणि 10.3 ह्या डी गटानं काम केलं आणि तुम्हाला त्या पद्धतीनं रिडिंग मिळाली. आता इथं काय झालं बघा, जशी पहिली कंडिशन आहे तसंच आहे का, 2 रिडिंगमध्ये 0.1 किंवा 0.2चा फरक आहे. इथं सुद्धा 2 रिडिंगमध्ये 0.1चा किंवा 0.2चा फरक आहे. म्हणजे प्रिसिजन इथं हाय आहे. सो हाय प्रिसिजन इज देअर. बट व्हॉट इज द मीन ऑफ दीज 3? इट इज इक्वल टू 10.2. म्हणजे हे 10.2 जे रिडिंग आहे ते या 9.8 पेक्षा फार दूर आहे आणि म्हणून इथं जी ॲक्युरसी आहे ती लो आहे. सो low accuracy is there but the precision is high precision is there. ह्या 4ही उदाहरणांवरनं लक्षात येईल तुमच्या ॲक्युरसी मध्ये आणि प्रिसिजन मध्ये काय फरक आहे ते समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलंय. मग लक्षात घ्या कुठलं रिडिंग यातलं सगळ्यात करेक्ट आहे असं तुम्ही म्हणणार. एकतर हे 2 रिडिंग कॅन्सल झाले जिथं लो ॲक्युरसी आहे आणि लो प्रिसिजन आहे. 10.3 रिडिंग आहे म्हणजे ॲक्युरसी पण नाही आणि दोन्ही रिडिंगमधला फरक पण जास्त आहे आणि त्यामुळे प्रिसिजन पण नाही. इथं काय झालं, लो ॲक्युरसी आहे आणि हाय प्रिसिजन आहे. प्रिसिजन आहे जास्त पण ॲक्युरसी लो आहे. म्हणजेच ह्या रिडिंगपेक्षा हे रिडिंग खूप लांब गेलं आहे. एक्झॅक्ट रिडिंग घेत गेलाय तो 10.1 आलं, 10.2 आलं, 10.3 आलं. पण ॲक्च्युअल रिडिंग यायला पाहिजे ते 9.8, त्यापेक्षा हे वेगळं आलं आणि म्हणून इथं ॲक्युरसी लो आहे पण प्रिसिजन आहे. त्यामुळे हे रिडिंग आपण मानू शकणार नाही. त्यानंतर
सी गट बघा, सी गटानं काय केलं 10.8, 9.3, 10 म्हणजे इथं कुठंच त्यांच्यात मेळ नाही आहे, पण जो एक्झॅक्ट मीन कुठंतरी आलं ते रिडिंग आणि ते 9.8 आपल्याला मिळाला त्याचा मीन, पण यालाही आपण करेक्ट रिडिंग म्हणू शकणार नाही. मग सगळ्यात करेक्ट रिडिंग कुठला आहे? जिथं ॲक्युरसी हाय आहे आणि जिथं प्रिसिजन हाय आहे. अँड सो रिमेंबर दॅट हाय ॲक्युरसी रिक्वायर्ड हाय प्रिसिजन. प्रिसिजन हाय पाहिजे. प्रिसिजन म्हणजे काय? तर जी रिडिंग आपण मल्टिपल रिडिंग घेतले त्या मल्टिपल रिडिंगमध्ये जर कमीत कमी फरक असेल तर त्याचं प्रिसिजन जास्त आहे असं आपण म्हणणार. द रिडिंग्ज आर हॅव्हिंग हाय प्रिसिजन अँड इफ दे आर हॅव्हिंग हाय ॲक्युरसी देन इट इज द एक्झॅक्ट रिडिंग. नाव दीज प्रिसिजन हे कोणत्या टर्म मध्ये मोजलं जातं? प्रिसिजन इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन. हाऊ मच इट इज डेव्हिएटेड फ्रॉम दी ट्रू व्हॅल्यू. प्रिसिजन आपल्याला मोजायचं असेल तर ते ज्या टर्म मध्ये मोजलं जातं त्याला म्हणतात डेव्हिएशन. तर डेव्हिएशन म्हणजे काय? तर जे रिडिंग तुम्ही घेताय ते रिडिंग त्या ट्रू व्हॅल्यूपेक्षा कुठल्या बाजूनं जास्त किंवा कमी झालंय, डेव्हिएट झालंय म्हणतो आपण त्याला. तर त्याला जर आपण प्रिसिजन मोजायचं असेल तर ते मोजतो त्या टर्ममध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज डेव्हिएशन. अँड रिमेंबर ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज the modulus of difference between observed value and mean value. It is the modulus of observed value minus mean value. आता लक्षात घेऊया आपण प्रिसिजन केव्हा कन्सिडर करतो? व्हेन वी टेक दी मल्टिपल रिडिंग्स. जेव्हा आपण रिडिंग एकापेक्षा जास्त घेतो, एकदाच रिडिंग घेऊन थांबत नाहीत, कारण ॲक्युरसीसाठी आपण एकापेक्षा जास्त रिडिंग घेतले म्हणजे मल्टिपल रिडिंग्स घेतले. आणि या मल्टिपल रिडिंग्समध्ये आपल्याला जेव्हा हे प्रिसिजन मोजायचं तेव्हा ते मोजलं जातं ते ॲब्सोल्यूट डेव्हिएशनच्या टर्ममध्ये. मग ॲब्सोल्यूट डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं? तर इट इज मॉड्युलस ऑफ म्हणजे आपण याला निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली तरी पॉझिटिव्ह. म्हणजे रिमेंबर ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह आलं तरी मॉड्युलस ऑफ दिस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह आणि म्हणून ॲब्सोल्यूट डेव्हिएशन हे नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. इट इज ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस मीन व्हॅल्यू. आपण पहिलं जी एक ग्रुपनं जी रिडिंग घेतलेली होती त्याचा विचार करूया. पहिलं रिडिंग होतं त्यांचं 9.7, दुसरं रिडिंग होतं त्यांचं 9.8 आणि तिसरं रिडिंग होतं 9.9. बरं, 3 रिडिंग घेतली म्हणजे मल्टिपल रिडिंगमध्ये आपण ही 3 रिडिंग मिळवली. या 3 रिडिंगचा आपण मीन काढला. मग ह्या रिडिंगचा मीन काय आला? तर तो आला 9.8. या रिडिंगचा मीन आला 9.8. आता जे पहिलं रिडिंग मिळालं त्याला 9.7, 9.8 दुसरं रिडिंग, तिसरं रिडिंग 9.9. या रिडिंगचं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काय? तर ह्या मीन पासून तो किती डेव्हिएट झालाय? पहिल्या रिडिंगचं जे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन असणार आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार आपण? इट इज इक्वल टू ऑब्झर्व व्हॅल्यू जी मिळाली 9.7 मायनस मीन व्हॅल्यू जी आहे 9.8 त्याचा मॉड. जे 9.7 मायनस 9.8 जी व्हॅल्यू येणार -0.1, पण हा मॉड्युलस असल्यामुळे ही व्हॅल्यू मिळणार तुम्हाला 0.1. चला, म्हणजे पहिल्या रिडिंगचं जे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आलं ते काय आहे? 0.1. दुसऱ्या रिडिंगचं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन त्याच पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं. ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस मीन व्हॅल्यू, 9.8 मायनस 9.8 दॅट इज इक्वल टू 0. तिसरं रिडिंग आहे 9.9 मायनस 9.8 दॅट इज इक्वल टू 0.1. लक्षात आलं? आपण डेव्हिएशन म्हणजे काय करतो? ते मीन व्हॅल्यू पासून हे रिडिंग किती कोणत्या बाजूला डेव्हिएट झालंय. मग हे कमी आहे पण हे मिळालं मॉड्युलस असल्यामुळे त्याचा पॉझिटिव्हच व्हॅल्यू मिळाली.
हे मॉड्युलस असल्यामुळे पॉझिटिव्हच व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आपण असं म्हणणार फक्त 9.8 पेक्षा 0.1च्या फरकानं ह्या व्हॅल्यू कमी जास्त मिळाल्या. दॅट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. आता ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा जर आपण मीन घेतला, या तिन्हींचा आपण मीन घेतला, तर जी व्हॅल्यू मिळणार त्याला म्हणणार मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. The mean of all the absolute deviation that is called as mean absolute deviation. म्हणजे इथं तुम्ही काय करणार, पहिलं मीन absolute deviation 0.1 प्लस दुसरं 0 प्लस तिसरं 0.1 आणि डिवायडेड बाय 3. 0.1 प्लस 0.1 0.2 डिवाइड बाय 3. दिस व्हॅल्यू, जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल तिला काय म्हणणार आपण, मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. ह्या सगळ्या टर्म्स लक्षात ठेवायच्यात. आपण ॲब्सोल्यूट डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करणार, ते प्रत्येक रिडिंगसाठी आपण कॅल्क्युलेट करणार. ते नेहमी पॉझिटिव्हच असणार आणि त्यामुळे मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन पण नेहमी पॉझिटिव्हच असणार. या जे डेव्हिएशन्स आपल्याला मिळाले प्रत्येक रिडिंगला, मग आता 3 रिडिंग घेतलेत म्हणून त्यामुळे डिवाइड बाय 3 केलं, 4 रिडिंग असतील, 4ची बेरीज डिवाइड बाय 4. जेवढी रिडिंग आपण घेतलेत त्या रिडिंगचा सगळ्यांचा ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आणि त्या सगळ्यांची बेरीज करणार आणि त्या व्हॅल्यूनं आपण जेवढी रिडिंग आहेत त्या व्हॅल्यूनं आपण भागलं की उत्तर मिळणार आपल्याला ते मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचं. आणि त्यानंतरची पुढची टर्म आहे ती म्हणजे व्हॉट इज रिलेटिव्ह डेव्हिएशन. To define what is relative deviation. Relative deviation म्हणजे काय, तर relative deviation is the ratio of, shall consider relative deviation म्हणजे काय, it is equal to or it is the ratio of mean absolute deviation, mean ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. जे कसं कॅल्क्युलेट करायचं ते तुम्हाला सांगितलं मी, डिवाइड बाय मीन. मीनच्या रिडिंग जे आपल्याला मिळालेले आहेत त्या रिडिंगच्या सगळ्यांचा आपण मीन काढला इंटू 100. So what is relative deviation? Relative deviation is equal to mean absolute deviation divided by mean into 100. जसं आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं की 0.1 प्लस 0 प्लस 0.1 डिवाइड बाय 3 ही व्हॅल्यू कशाची मिळाली तुम्हाला, मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची मिळाली. आणि मीन काय होता त्याचा 9.8 हा त्या रिडिंगचा मीन होता इंटू 100. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली ती मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची डिवाइड बाय जो मीन मिळालेला होता त्या रिडिंगचं जे सरासरी आहे ती सरासरी. तुम्ही मल्टिपल रिडिंग्स घेतलेत, या एकूण सगळ्या रिडिंगची जी सरासरी आहे तिला म्हणणार आपण मीन. तो कॅल्क्युलेट केला आपल्याला मिळाला होता 9.8 आणि इथं आपण मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढलं. मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन इंटू 100 दॅट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह डेव्हिएशन. So remember here we have studied all these terms. We have studied about what is accuracy. Now if accuracy is more then the error is less. Then error is expressed in 2 terms. What is absolute error we have considered and what is relative error. Now we have considered again what is precision. मग आपण प्रिसिजन म्हणजे काय बघितलं. हे प्रिसिजन मोजलं जातं ते टर्ममध्ये कुठल्या, तर डेव्हिएशनच्या. आणि या डेव्हिएशनमध्ये आपण बघितलं व्हॉट इज ॲब्सोल्यूट डेव्हिएशन, देन व्हॉट इज मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन अँड दॅट इज व्हॉट इज रिलेटिव्ह डेव्हिएशन. या सगळ्या फॉर्म्युल्यावर आधारित प्रॉब्लेम्स आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत.